बोला डॉक्टर सामंत. हाऊ आर यू मिसेस शास्त्रे? मी छान. तुम्ही कसे आहात? आय एम फाईन, थँक्यू मिसेस शास्त्रे. कसं वाटतंय माहेरी? कसं वाटणार? आम्हा पुरुषांना हे फिलिंग कधी कळूच शकणार नाही. बरं, मी तुमचा जास्त वेळ घेत नाही. मला एवढंच विचारायचं आहे की गेल्या काही दिवसांमध्ये पुन्हा तुम्हाला तो एक्सपिरियन्स आला? आय थिंक यू नो व्हॉट आय एम टॉकिंग अबाउट. नाही, त्यानंतर कधीच नाही. गुड. म्हणजे आमच्या भेटीचा काहीतरी परिणाम झाला तर. मिसेस शास्त्री, यू कॅरी ऑन. तुम्ही परत आलात की भेटू आपण. ठेवू मी फोन? टेक केअर मिसेस शास्त्री. बाय.
कछू न सुहाए, और कछू न सुहाए, साजन मोरे मन भाए, साजन मोरे मन भाए। बार बार उनकी सुध आवे, बार बार उनकी सुध आवे, दर्शन को जियरा तरसाए, साजन मोरे मन भाए, साजन मोरे मन, साजन मोरे मन, साजन मोरे मन टू गुड, जस्ट टू गुड. शुभ्रा, मला आता कळलं की दादा इथे आल्यावर का घसरला ते. काय बाबा वज्रश्रोणीला गेलेत होय तुम्हाला एकट्याला सोडून? आता बघा की कमालच आहे. आणि घरात एखादा चोर बिल शिरला म्हणजे? होय ना, एखादा दांडगट चोर घरात शिरला तर मी एकटा म्हातारा माणूस काय करणार? जाऊ दे, कमालीबाई यांची काय बोलायचं तेच कळत नाही. चल ग चल, आपण जाऊया. चल बँकेत जाऊया. आई ग, काय ग? ए सुलेखा, हा ए सुलेखा, काय झालं तुला? काय होतंय? अहो काही नाही कुसुमता, मगाचपासून जरा गरगरतंय मला. म्हणजे सारखं असं वाटतं की मी जर उठायला गेले तर पडीनच की काय, उभीच राहू शकणार नाही. अगं बाई, कशामुळे? उन्हामुळे की काय? माहित नाही हो, असेल बहुधा. पण आता बँकेमध्ये अहो नाही, जाऊया ना आपण. असं काय करता, जाऊया. मी तशी अगं बाई, नाही नाही, मग ते राहू दे रे. बघ, मी नंतर कधीतरी येईन. तू आधी आतमध्ये चल. चल पड पड आत. नाही नाही कुसुमता, मला खरंच बरं वाटतंय. अगं आपण महत्वाच्या कामासाठी आलोय आणि एवढ्या लांबून यायचं आणि जायचं नाही, मला काही होत नाही तसं. मी अगं बाई, बिघडली वाटतं तब्येत तुझी आणखीनच. ते जाऊ दे, ते आपण रद्द करूया. चल चल, तू आतमध्ये. कुसुमत्या, तुम्ही एक काम करा, तुम्ही जाता. हां, मी इथे थांबून आराम करते. मी एकटी जाऊन काय करू तिकडे? अगं मला मेलीला ते एक काम करा, तुम्ही माझा सेलफोन घेऊन जा. अगं नाही म्हणायचं नाही, तुम्ही घेऊन जा. गरज वाटली, काही प्रॉब्लेम आला तर मला फोन करा. इथला नंबर आहे ना तुमच्याकडे? नाही, घरचा नंबर आहे. पण मी बोलीन त्या माणसाची, तुम्ही जा. अगं पण असं काय करता कुसुमत्या? ऐका ना माझं थोडं, माझं खरंच खूप. अगं पण मला हे यंत्र मला नाही जमत ग बाई. हो, जमायचं सोपं आहे बघा. हे असं फ्लॅप वर करायचं, नंबर डायल करायचा. काय मला दिसत नाही काही. हे बघा ना, हे बघा, आणि मग हिरवं बटन दाबायचं. हां, इथून ऐकायचं, तिथून बोलायचं. बोलून झालं की फ्लॅप बंद करायचा आणि लाल बटन दाबायचं, म्हणजे फोन बंद होतो. नाही, पण मला कसं तरीच वाटतंय ग. माझ्यामुळे तुला किती त्रास. नाही, मी आहे की इथं, मी घेईन तिची काळजी. तुम्हाला जमेल ना? तेच काय जमायचं. आणि हो, दुसऱ्या कोणाचा जर फोन आला ना तर अटेंड करू नका. मला कुठे काय त्यातले येते, नाही घेणार. पण तू आधी पड इथे. तुम्ही निघा, मी पड. नाही, माझ्या समोर इथे आधी तू पड इकडे, मग मी जाते. पड. हा, इकडे. हा, पड इकडे. पड इथे. हा, पड. हा, अहो तुम्ही घ्या, काळजी घ्या जरा. बघा तिला काय हवंय ते, पाणी बिणी हवं असेल तर द्या तिला. आले मी. सोपान. खरंच ग, किती गोड गातेस. दिवे लागणीला तुझ्या गोड सुरानी घर सगळं भरून गेलं. खूप छान वाटलं. हो आई, असंच.
तानपुरा बघितला आणि मला राहवलं नाही. मग बरं झालं की शुभ्रा शुभ्रा आज रात्री मस्त मोठी मैफिल व्हायलाच पाहिजे. हो नक्की ना. ठीक आहे. पण आई पण गायला पाहिजे. हा अगं माझं काय आता? काय करेक्ट मी कशाला मध्ये उगीच नाही नाही आई आई प्रिया, बाबांनी मला सांगितलं आई खूप मस्त गातात. हो ना. येस आई तुला तुझ्याशी गायला कशाला बोलत बसले मी, मला कामं पडली. प्रथमेश नावाचा नवीन अडथळा आता निर्माण झालाय सोपान. मला एक कळत नाही, हा मुका बहिरा मुलगा याला हे सगळं कळतं कसं? अगं कुसुमनं सांगितल्याप्रमाणे पार्वती सांगत असेल त्याला. सोपान, या प्रथमेशला जन्मापासूनच ऐकू येत नाही. मग ही शुभ्रा जे काय सांगते ही कळेल कसं त्याला? हाच प्रथमेश माझ्या साखरपुड्याच्या वेळी माझ्या अंगावर धावून आला होता. नाही सोपान, या मुलाचा काहीतरी संबंध आहे. अगं तू त्या पार्वतीचा बंदोबस्त करणार होतीस, त्याचं काय झालं? आणि ती बाई तिचं सोड रे. पण आता शुभ्रा पूर्णपणे माझ्या कंट्रोलमध्ये. म्हणजे हे बघ सोपान, मला फक्त त्या प्रथमेशला. अगं पार्वतीला बरंच ठाव आहे. ते पार्वती नाही, तो महादेव आणि श्रीरंगराव बी परत आलाय. काय? अगं तेच तर सांगतो या, तू गाफील राहू नगस. आता मी ती पार्वती कुठेतरी गेली आहे. परवा दिनूला फोनवर बोलताना ऐकलं मी. कोकणात गेलीये आणि तो प्रथमेशही गेलाय तिच्या बरोबर. त्याला कशाला ती आपल्या बरोबर सतत ठेवते, याचा कधी विचार केलायस तू? त्याची काळजी तू नको करू सोपान. ती शुभ्रा जे काही करते माझ्यापासून लपवू शकत नाही ती. आता माझ्या डोळ्यासमोर जरी ती नसली ना तरी तिचं काय चाललंय हे मी इथे बसून तुला सांगू शकते. कसं आहे एक गंमत. थांब थोडा वेळ आणि मलाही थोडा वेळ दे. तिचं काय चाललंय कळेल आपल्याला. कशी आले आणि पण मी इथे नव्हते. सोपान आजोबा तुम्ही आणि मी
वाड्यात कशी आले? सोबा मी वाड्यात कशी आले? कशी काय करते? सोबा ही बाई कोण आहे? हे कोणाचं शरीर आहे? प्रथमेश काय झालं? अगं तुला खूळ लागले काय? मला एकदा बघायचं. ही बाई कोण आहे? काय पाल पाहिलेस ना का उंदीर बघितलायस? आरसा आहे का आपल्याकडे? मला आरसा हवाय. आरसा कुठे? अयो एवढा का घाबरलास प्रथमेश? आपण बघूया. अरे घाबरतोस काय? लहान आहेस का तू? नाही हो ना. बघूया आपण. चल काय दिसलं तुला? शुभ्रा शुभ्रा ए शुभ्रा उठ. शुभ्रा आई शुभ्रा काय झालं तुला? शुभ्रा आई लवकर ये ना. शुभ्रा बरं वाटतंय? काय झालं ग अचानक? चक्कर आली अगं तिला. माई गेल्यात तुमच्या इथल्या डॉक्टरना बोलवायला. ए आई पण मला सिरियसली असं वाटतं की आपण मुंबईला गेलो ना की आपल्या डॉक्टरना दाखवूया. हो बघ ना सकाळी उलटी झाली हे आत्ता असं. प्रिया त्याचा काही संबंध नाहीये. अगं आई मला काही होत नाहीये. मी ठीक आहे. मी जरा एक फोन करून येते. कुठे चाललीस तू? जरा थोडा वेळ पडून राहा ग. शुभ्रा मला एक फोन करायचा आहे. मी आधीला करतेस का फोन? हो. हळू सावकाश. सोपाने काय आहे? अगं तूच आरसा मागितलास ना, कवा धरून बसलोय. आता बरं वाटतंय ना?